या तिन्ही मराठी चित्रपटांविषयी आपण बोलतो आहे आता. आणि सरप्रायझिंग, ॲक्च्युली सरप्रायझिंग वर्ड पण चुकीचा, सरप्रायझिंग नाही म्हणणार, डिझर्व करतात हे. तीनचे तीन चित्रपट जबरदस्त चालले आहेत सध्या. देऊळ बंद 2 विषयी तर आय थिंक स्पेशली बोलायचीच गरज नाही की आज काय जबरदस्त चित्रपटाचं कलेक्शन वगैरे येतं आहे. पहिले आपण बात करू द महाराष्ट्र फाईल्सविषयी, कारण या चित्रपटाविषयी थोडंसं चर्चा चालली की कसा चालला आहे, काय चाललं आहे. बरेचसे लोक या चित्रपटाविषयी एक तऱ्हेने, बजेट 5 करोड कन्फर्म आहे. ओके, 5 करोड कन्फर्म आहे. जे सगळीकडे, आता मी सगळे ट्रेड्स बघितले, सगळीकडे 5 करोड त्याचा बजेट लिहिलेला आहे. आणि पहिल्या दिवसांमध्ये वगैरे जर कलेक्शनची बात करू आपण, पहिल्या 2 दिवसामध्ये, तर तसं चांगलंच कलेक्शन म्हणलं गेलं आहे. पहिल्या दिवसात जो ट्रेड फिगर होता तो त्यानुसार जर विचार केला तर. पण ॲट प्रेझेंट काही जण जे कलेक्शन देत आहेत ते खूप कमी आहे. मला त्यामुळे थोडासा डाऊट येतो आहे, कारण काल जे कलेक्शन दिलेलं पहिल्या दिवशी 50 लाख दिलं गेलेलं एका ठिकाणी, पण दुसऱ्या दिवशी समथिंग बरोबर आहे. एक सेकंद. पहिल्या दिवशीचं कलेक्शन 59 लाखच्या आसपास दिलं गेलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशीचं कलेक्शन 60 लाख दिलं गेलं होतं. पण आता असं म्हणलं जातं आहे की हे कलेक्शन चुकीचे आहेत. हो, ऑफिशियल कलेक्शन यांचे खूप कमी आले आहेत. या चित्रपटाला शोज नाही आहे. इवन देऊळ बंद 2ने आणि तुंबाडची मंजुळाने या चित्रपटाचे सगळीकडचे शोज स्वतःकडे ठेवले, असं आता म्हणलं जातं आहे. इनफॅक्ट पहिल्या दिवशीचा जो टोटल आहे तो 7 लाख बोलला जातो आणि दुसऱ्या दिवशीचा टोटल 8 लाख बोलला जातो आणि आज 9 लाखच्या आसपास हा करतो आहे. 7 आणि 8 15 आणि 9 26 पकडा. लाईफ टाईम हा चित्रपट 50 लाखच्या आतमध्ये उडेल मित्रांनो. सो आय डोंट थिंक की हा चित्रपट करेक्ट चालला आहे. ओके, सो इथं मी क्लिअर करून देतो की हा चित्रपट ओव्हरऑल फ्लॉप होतो आहे. ओके, क्लिअरली इट्स फ्लॉप. कारण पहिले जे कलेक्शन दिलं गेलं होतं ते, कारण मला काही जणांचे कमेंट आले की द महाराष्ट्र फाईल्सचं रीचेक करा सर, आणि मी पण थोडंसं डाऊटफुल होतोच. आणि आता जे क्लिअर झालं आहे गणित 26 लाख 3 दिवसात, ते पण ॲटमोस्ट बोलतो आहे. आणि उद्यापासून तर शोजच गेलेत. देऊळ बंद 2ला वगैरे सगळीकडे शोज मिळाले. तर हे मी क्लिअर करतो आहे, 5 करोड बजेट आहे आणि 50 लाखच्या आत उडतो चित्रपट. याची कंपॅरिझन बाकीच्या सक्सेसफुल चित्रपटांशी जी केली जात होती ती टोटली चुकीची आहे. मला तसं पण या चित्रपटाच्या कलेक्शन्सवर डाऊट होतं, कारण इतके कमी शोज यायचे आणि एवढं कलेक्शन येणं की 50 लाख डेली येतं आहे टाईपचं, मला डाऊट होता. नंतर रिअलाईज झालं आहे आणि त्यांनी एडिट केलं आहे. 0.05चं 0.05 लिहिलं आहे, म्हणजे 50 लाखनी 5 लाख येत होता. तर तो एकदम करेक्ट बसतो आहे मग समतोल. ओके, हेच तुमचं कलेक्शन आहे. आणि 3 दिवसात 26 लाख पण जास्त बोलतो आहे मी, ॲटमोस्ट बोलतो आहे. ओके, देऊळ बंद 2 विषयी बोलू आता. तर हा चित्रपट नाही रे मित्रांनो चालला. ओके, आय थिंक उद्यापासून ते याचं चित्रपटाचं कलेक्शन पण नाही देणार मी, कारण नाही चालला तर काय देत बसा कलेक्शन. बाकी स्वामींची कृपा देऊळ बंद 2च्या कलेक्शन्सविषयी बोलू की किती आलं आहे, किती नाही आणि काय चाललं आहे. काल तर मित्रांनो 1.5 करोडच्या आसपास आलेलं आहे. आज 1.25 ते 2 करोड येतं आहे डायरेक्ट. मानून चला की नेटमध्ये 77 करोडच्या आसपास हा चित्रपट नेटमध्ये जातो आहे. ग्रॉसमध्ये आज समथिंग अराउंड, मला वाटतं आहे लास्ट इयरचं कलेक्शन ना 80 ते 85 नेटमध्ये फिनिश करेल हा चित्रपट. ओके, आणि ग्रॉसमध्ये 100, 105, 110मध्ये फिनिश करेल. ओके, क्लिअर. आत्ताची टोटल, उद्या पोस्टर येईल, टोटलचं पोस्टर येईल तेव्हा जरा कळेल, पण समथिंग अराउंड 76, 77 आणि 78 या 3 मधलीच काहीतरी टोटल आपल्याला चित्रपटाची उद्या जे प्रोड्युसर फिगर आहे ते पाहायला मिळेल. ट्रेड आणि प्रोड्युसरमध्ये काही फरक नाही आहे, ऑलमोस्ट इक्वल कलेक्शन आहे. ओके, आता तुंबाडची मंजुळा हा चांगला चालला आहे चित्रपट. सरप्रायझिंगली हा चांगला चालला आहे.
आणि म्हणजे खूप चांगला तसं नाही कंपेअर करू तुम्ही देऊळ बंद टूशी, पण आपलं बजेट वगैरे तोडणं म्हणजे त्याला सक्सेसफुलच म्हणतात. बाकीच्या चित्रपटांचे हाल बघा. सो तुंबाडची मंजुळाने भाई पण एक तऱ्हेने काय म्हणतात त्याला, आपली एक ऑडियन्स बनवली आहे सेपरेट. आणि हळूहळू का होईना आपला जो 5 करोडचा बजेट होता, 5 ते 6 करोड जो पण त्याचा बजेट होता, त्याने त्याला तोडून दिलेलं आहे. म्हणजे एक तऱ्हेने सक्सेसफुल झालं आहे. आता मी तुम्हाला तुंबाडच्या मंजुळाचे कालचं कलेक्शन सांगेल तर लक्षात ठेवा, 1.5 करोडच्या वर या चित्रपटाने कलेक्शन केलं आहे. सगळ्यात जास्त कलेक्शन याचं मागच्या संडेला आलं 2.25 करोड. आज डेफिनेटली 2-2.5 करोडच्या आसपास येऊ शकतं. म्हणजे 10 करोडच्या वर जातो हा चित्रपट, 10 ते 10.5 करोड नेट आज. रिमेंबर 5 करोडमध्ये बनला आहे. सो फक्त एका चित्रपटाबाबतीत ऊचनीच झालेली, ते चुकीचं कलेक्शन सांगितलं गेलेलं. मी स्वतः शॉक्ड होतो की यार महाराष्ट्र फॅसला ऑडियन्स नाही आणि 50-50 लाख कसे येत आहे. नाही, मराठीत 50 लाख येणं पण खूप मोठी गोष्ट आहे. शोज इतके कमी असतात आणि काही चित्रपटाला रिस्पॉन्स नाही मिळाला आहे तसा. मी स्वतः शॉक्ड होतो. काल परवा मी खूप विचार केला आणि नंतर आज मी पुन्हा ट्रेड्स चेक केलं तर रिफ्रेश केलेलं आहे. आणि यांची पण चुकी आहे ट्रेड्सची, असं नाही की माझी चुकी. मी चेक केलं कंप्लीट, तेव्हा आत्ता कुठे कळतं आहे की डाऊट होताच मला, पण झालं क्लिअर. चला जाऊ द्या. सो तुंबाडची मंजुळा सक्सेसफुल, देऊळ बंद 2 ब्लॉकबस्टर, महासक्सेसफुल असा कोणता वर्ड नाही रे तुम्ही त्याला म्हणतोय देऊळ बंद 2ला. आणि द महाराष्ट्र फायल्स नाही काहीच शक्य नाही. नो, नॉट ॲट ऑल त्याचं. आणि म्हणजे आपण म्हणतो ना की चित्रपटाचं कलेक्शन असं तर येऊ द्या की आपण म्हणू की काही उम्मीद आहे. 3 दिवसामध्ये तुमचा 5 करोडचा जो चित्रपट आहे तो 20 ते 25 लाख, 26 लाख पण मी जास्त बोलतो आहे. आय थिंक लाईफ टाईम 50 लाख फिनिश करतो आहे चित्रपट. आणि पैसा चांगला खर्च केला. आता हे पहा रिव्ह्यूज कसे आले, चित्रपटाला रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यामध्ये मी काही नहीं बोलू शकत. बाय द वे अगर मैं हिंदी में बात करूँ थोड़ा सा यहाँ पे बता देता हूँ, बहुत से लोगों को हिंदी में भी इसका अपडेट चाहिए था, तो मैं बता दूँ कि तुम्बाडची मंजुळा जो है वो आज 2-2.5 करोड़ कमा रही है, यानी कि 10-10.5 करोड़ 5 करोड़ में बनी थी फिल्म. इट्स अ सुपर हिट फिल्म. नाउ अगर बात करें तो देऊळ बंद 2 वो आज भी 2 करोड़ प्लस जा रही है आराम से. इसी के साथ ये फिल्म जाएगी 76 से लेके 78 करोड़ के नेट कलेक्शन पे. ये ब्लॉकबस्टर हो चुकी है. लेकिन जो द महाराष्ट्र फाइल्स है वो ऑलरेडी फ्लॉप हो चुकी है, क्योंकि 3 दिन में उसका 20 से 25 लाख कलेक्शन आया है. अभी जो फिगर है वो एकदम अपडेट होके आए हैं, पहले अपडेट नहीं थे फिगर्स, इसलिए वो 50 लाख दिख रहा था. नहीं, वो 5 लाख 6 लाख के ही फिगर्स थे. 5 करोड़ की फिल्म है और लाइफ टाइम 50 लाख में फिनिश करेगी. द महाराष्ट्र फाइल्स वो अकेली फ्लॉप हो रही है, बाकी ये दोनों फिल्में सुपर हिट या ब्लॉकबस्टर हो चुकी है. चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो कर लीजिएगा. ख्याल रखिएगा अपना. टेक केयर. श्री स्वामी समर्थ.